हे डेबिट कार्ड कुठे मॉलमध्ये वा दुकानात स्वॅप होत नाही, तर हे होतं एका पंडिताच्या घरामध्ये। या भावे कुटुंबानं आपल्या मुलीच्या लग्नाची तारीख ठरवताना 21,000 रुपयांची आगाऊ दक्षिणा अनिकेत शास्त्री देशपांडे गुरुजींना दिली। या ठिकाणी क्रेडिट कार्ड, व्हिसा कार्ड तसंच सर्व प्रकारचे प्लास्टिक मनी दक्षिण रूपे देण्याची सोय करण्यात आली आहे। सध्या अडचणीच्या स्थितीत गुरुजींनी केलेली सोय सर्व भक्तांना सुखावते। आधुनिक भारताच्या निर्माणासाठी डिजिटल पेमेंट हे जसं आवश्यक आहे, तसं पौरोहित्य किंवा अजून धार्मिक विधी करताना गुरुजींकडनं जर डायरेक्ट अकाउंटला ट्रान्सफर किंवा डेबिट क्रेडिट कार्ड वापरण्याची संधी जर त्यांनी उपलब्ध केली, जी स्वामी अनिकेत देशपांडे यांनी केलेली आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या सुविधांनी ट्रान्झॅक्शन किंवा पैशाची देवाणघेवाण ही सुलभ पद्धतीने होते। मुक्तिधाम मंदिराचे तरुण पूजक असलेले अनिकेत शास्त्री मंदिरातील पूजा अर्चनेबरोबरच त्यांचं ज्योतिष, पूजापाठ, इतर सर्व प्रकारचं पौरोहित्य करतात। आजच्या आधुनिक युगात प्लास्टिक मनीचा वापर त्यांना आवश्यक वाटतोय। देशात कुठेही पूजापाठ आणि कर्मकांडाच्या दक्षिणेची मोजदाद आयकर विभागाला करता येत नाही। इतकंच नाही तर यासाठी कुठेही पावती दिली जात नाही। असं असताना आपल्या श्रद्धेचं मोल व्हाईट मनीत व्हावं अशी या गुरुजींची इच्छा आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्या मनात आलं की आपण व्हाईट आणि शुद्ध काम करत आहोत, तर याच्यापासून येणारं पेमेंट सुद्धा हे व्हाईट आणि शुद्धच यावं। तर या विचाराने आम्ही सुरुवात केली आणि अशाच पद्धतीने सर्व या क्षेत्राशी संबंधित लोकांनी याचा जास्तीत जास्त वापर करावा आणि व्हाईट व्यवसाय आणि व्हाईट पेमेंट स्वीकारावं। अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आवाहनानंतर सर्वत्र सध्या कॅशलेसचे वारे वाहत आहेत। कॅशलेस पंडित अनिकेत शास्त्री यांनी केलेली व्यवहाराची सुरुवात कौतुकास पात्र ठरते। प्रत्येक श्रद्धाळूच्या मनात असलेलं पाप पुण्य जर भारतातील अर्थव्यवस्थेतल्या ब्लॅक अँड व्हाईटशी जोडल्या गेल्यास लवकर देश कॅशलेस होण्यास मदत होऊ शकते, हे नाशिकच्या एका पुरोहिताच्या लक्षात आलंय। आता गरज आहे ती पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातला भारत साकार करण्यासाठी सर्व पुरोहित संघांनी याच पुरोहिताचं मार्गक्रमण करण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।